निवडणुकांची धामधूम सुरू असताना आता बीडचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का बसलेला आहे। कारण जुने विश्वासू सहकारी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उपजिल्हा अध्यक्ष झुंजार धांडे यांनी त्यांची साथ सोडलेली आहे। पदाचा राजीनामा दिलेला माझ्यासोबत स्वतः भाऊ आहेत। भाऊ, नेमकी काय घडलं? तुम्ही आता थेट 18 वर्षाची मैत्री तोडली। आणि शेख मुजीब यांच्या पत्नी नाही सासूबाई यांच्यासाठी उमेदवारी मागितली त्यांच्यापाशी, म्हणजे बौद्ध व मुस्लिम समाजाला न्याय भेटन ह्या मार्फत। तर ते त्यांना राग आला त्याच्यामुळं आमचं जमलं नाही, त्याच्यामुळं राजीनामा दिला। मात्र पत्रक देखील काढलं होतं। पत्रक काढल्यानंतर देखील तुम्हाला काही विचारपूस झाली होती अशी देखील माहिती आहे। हो ना, त्यांना राग अनावर न झाला, मला विचारून पत्रक काढायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। काय नेमकी घडलं? 18 वर्षी मैत्री होती, नेमकं असं काय झालं की तुम्हाला राजीनामा द्यावा लागला? मनमानी कारभार, इलेक्शन आले की फक्त वापर करायचा, जवळ एका माझी आमदाराचं ऐकायचं काही बी, हे असं भरपूर हे होते, त्याच्यामुळं आम्ही त्यांना सोडलं। आपण बघू शकतोय स्थानिक आमदार असताना सुरुवातीला देखील काही लोक सोडून गेले, आता दुसऱ्यांदा आमदार झालेत, काही लोक सोडून गेलेत, सतीश शेळके असलेले पीए सोडून गेले, तुम्ही साथ सोडताय। काय घडते नेमकी? आमदार असताना लोक सोडून जातात, नेमकी काय व्हायला लागले? आमदार साहेब सध्या कानफुक्यांचं जास्त ऐकतात। कोणी येतं त्यांच्या कानात सांगतं हे असा करतो, तो तसा करतो, ऐकत नाहीत। काही कामं सांगितले कार्यकर्त्याचे तर ते पण ऐकत नाहीत। त्याच्यामुळं एक निष्ठावंत कार्यकर्ते असे सोडू चाललेले आहेत आणि पुढं पण भरपूर असे जाणार आहेत तिथून। निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये तुम्ही साथ सोडताय, कसं बघताय गोष्टी सगळ्या? निवडणुकीच्या आम्ही आता माझ्या काय स्वार्थासाठी मी काही हे नव्हतं केले, फक्त एक बौद्ध व मुस्लिम समाजाला या उमेदवारीतून न्याय भेटल हीच मागणी होती। त्यांना नाही ती आवडली, त्याच्यामुळे आम्ही त्यांची साथ सोडली। नेमकी संदीप क्षीरसागरांचे कान कोण फुकतोय? तुमचा आरोप कोणावर आहे? आहे तर जवळ त्यांचे माझी ते जवळचे काही कार्यकर्ते, पदाधिकारी, गाडीत बसणारे त्यांच्या, हे कानफुके आहेत त्यांचे। तुमचा आरोप सय्यद सलीमवर आहे? सगळे भरपूर जण आहेत असे सय्यद सलीमवरच काय, सगळेच सांगतात त्यांना हे असं निष्ठावंताला कसं बाजूला करायचं, ते गाडीत बसणारे ते बरोबर करतात। पुढची तुमची आता भूमिका कशी असणार आहे? कारण निवडणुकीचा टप्पा चालू आहे, आता आज उमेदवारी अर्ज मागायची तारीख आहे, आता तुमची नेमकी पुढचा निर्णय तुमचा काय असणार आहे? आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना एकदा बैठक घेऊन आम्ही पुढची दिशा काय करायची ते ठरवू। नक्कीच आता कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बैठकीमध्ये काय जो काही निर्णय होईल ते निर्णय घेऊन आमची पुढची दिशा ठरेल असं झुंजार धांडे यांनी सांगितलेलं आहे। मात्र आणि निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये 18 वर्षाची मैत्री जी आहे तुटलेली आहे आणि स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का मानला। कारण संदीप क्षीरसागर यांची राजकीय सुरुवात किंवा आमदारकीची सुरुवातच आमच्यापासून झाली असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्याच पद्धतीने आता त्यांनी एकदा साथ सोडलेले आहे। नक्कीच पुढच्या काळामध्ये आणखी काय घडामोडी करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।